आलो असलेला सामना विघ्नहर्ता स्पोर्ट बेलकडी आणि इशिका 11 तरखड या दोन संघादरम्यान आपल्याला पाहायला मिळतोय. हा आजच्या दिवसातील शेवटचा सामना असेल. जो संघ जिंकेल तो सुपर 5 मध्ये प्रवेश करेल, अंतिम 5 मध्ये प्रवेश करेल. आणि हा सामना फक्त 2 षटकाचा आहे, कारण बॅड लाईटचा प्रभाव आपण पाहतोय. अंधाराचं राज्य इथे सुरू झालेलं आहे आणि तेच कारण की पंचांनी इथं हा सामना 2 षटकांचा डिक्लेअर केलेला आहे. चला शतरक्षण लावून घ्या आणि सलामीची जोडी देखील लगेच पाठवून द्या. आपण जर बघितलं तर आपण बघतो की चांगला परफॉर्मन्स इथे या दोन्ही संघाने दिलेला आहे. साडेपाच झाले आहेत, 5:28 झालेली आहेत आणि आपल्याला हा शेवटचा सामना इथे खेळायचा आहे. तर स्पीड अप करा. यावेळेस बघा किती चांगला स्ट्रोक इथे कन्वर्ट केलेला आहे. दर्शीने स्ट्रोक केलेला आहे. चेंडूला सरळ पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. चला शतरक्षकाने यायचं आहे. आपली बाउंड्री पंच तैनात करा. चला एमबी स्पोर्ट भाग पडा. चला चौफेर आपण आपली बाउंड्री पंच पाठवायचे आहेत, जेणेकरून आपल्याला उशीर होणार नाहीये आणि शतरक्षकाला कुठल्या प्रकारे दुखापत होणार नाहीये. कारण हे आपण पाहतोय जे खेळाडू आहेत ते नवीन आहेत या मैदानावरती. भावेश पुन्हा एकदा. हा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर हाताला गेलाय. बघा पंच बघतायत, दर्शवतायत, दोन्ही हाताने इशारा देत आहेत. हा चेंडू वाईड आहे, वाईड बॉल. फुल टॉय चेंडूला खेळकडे या मिड विकेट क्षेत्रामध्ये शतरक्षक आहे. एक धाव कंप्लीट झाले. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न देखील झालेला आहे. फेकी खराब झालेली आहे. हा थ्रो जर ऍक्युरेट झाला असता, ईमेल प्रमाणे किंवा व्हॉट्सअप प्रमाणे जर झाला असता तर कदाचित तिथे विकेट्स मिळू शकले असते. मात्र 2 धावा इथे कंप्लीट झाले आहेत. या 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 7 या धावसंख्येवरती. अवलेस आपण पाहतोय चेंडू विकेट किपरच्या मागे निघून गेलेला. एक धाव पूर्ण झाली. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न होते. दुसरी धाव देखील पूर्ण झालेली आहे. कदाचित तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होईल आणि तिसरी धाव देखील इथे पूर्ण झालेली आहे. खराब शतरक्षण, खराब फेकी आणि त्याचा फायदा इथे उचलला गेला. 3 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट्स. दुर्वेश वल्वी यांचं इथं आगमन झालेलं आहे. त्यांचा मी हार्दिक स्वागत करतोय. बघा आपण पाहतोय ज्या प्रकारे मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी बॅटिंग चालू आहे. दहा धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. यावेळेस चांगला स्ट्रोक, मात्र शतरक्षक आहे. महत्वाची विकेट इथे मिळू शकते, मात्र केले चुकीला माफी नाहीये. झेल सुटल्यानंतर दोन्ही हात त्याच्या डोक्यावरती गेलेत. त्याला देखील माहिती नव्हतं की झाले की काय.
स्वतःवरती नाराज आहे, निराश आहे आणि त्याला देखील माहिती आहे की माझ्याकडनं भरपूर मोठी चूक झालेली आहे. ही चूक महागात पडेल दुसऱ्या इनिंग मध्ये. पुन्हा एकदा 3 धावा पळून पूर्ण केल्या जात आहेत. धावफलक 3 ने पुढे सरसावलेला आहे. 13 या धावसंख्येवरती 13 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. यावेळेस बघा जसा चेंडू आला तसा चेंडू पाठवला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर प्रेक्षकांच्या भेटीला 6 धावा, षटकार. या षटकाराने धावफलक जाऊन पोहोचलेला तो म्हणजे 19 धावसंख्येवरती 19 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. पहिल्या षटकात आपण पाहतोय भावेश गोरखाना याला भरपूर मार पडलेला आहे. मी तर म्हणेन बॉलिंग खूप चांगली झाली होती. क्षेत्ररक्षकाची हवी तशी साथ मिळाली नाही आहे. जर तुम्हाला धावा रोखायच्या असतील या शेवटच्या सामन्यामध्ये, तुम्हाला जर चांगली कामगिरी करायची असेल तर बॉलिंग फिल्डिंग चांगली व्हायला हवी. मात्र बॉलिंग चांगली झाली होती, फिल्डिंग खराब झाली. तेच कारण की पहिल्या षटकामध्ये 19 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. पकडा कॅच जिंका मॅच, सोडाल कॅच तर हाराल मॅच, हे क्रिकेटचं सूत्र आहे. आणि आपण पाहतोय या क्षेत्ररक्षकाने झेल सोडला, खराब फिल्डिंग केली आणि आपण पाहतोय 19 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. अवलेस बघा चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक दूर आहे. एक धाव कंप्लीट केली जाते, दुसऱ्या वेळेचा प्रयत्न होतोय आणि पाहता पाहता ही दुसरी धाव देखील कंप्लीट झालेली आहे. अवलेस बघा आणखीन एक चांगला स्ट्रोक, क्षेत्ररक्षक भावेश येतोय. भावेश कडनं कुठली चुकी होणार नाहीये. आउटफिट वाला एक जबरदस्त आपण पाहतो क्षेत्ररक्षक आहे भावेश. खूप चांगले क्षेत्ररक्षण. आणि आपण पाहतोय नव्याने फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येऊन होते, तो म्हणजे पंकज. धावफलक सध्या तरी आपण पाहतो धावफलकावरती 21 धावा लागल्यात. इकडनं कमबॅक होऊ शकतो, इकडनं जर निर्धाव चेंडू विकेट जर आल्या तर इकडनं कमबॅक होऊ शकतं आणि दुसऱ्या इनिंग मध्ये धावा चेस होऊ शकतात. मात्र क्षेत्ररक्षण आणि बॉलिंग याच्याकडे नक्कीच लक्ष केंद्रित करावं लागेल विघ्नहर्ता स्पोर्ट्स बेलकडी संघाला. की मागे काय झाले त्यांना विसरावं लागेल, पुढे काय होणार याच्याकडे त्यांना लक्ष द्यावं लागेल आणि चांगला खेळ त्याने इकडनं करावा लागेल. अवलेस बघा चेंडू हवेमध्ये आहे, पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. झेलची संधी, झेल पकडलाय. बघा चेंडू हातामधून निसटला होता, मात्र दुसऱ्या अट्ट्यामध्ये हा झेल पकडला गेलाय. भावेश नाराज झाला होता, मात्र ज्या प्रकारे दुसऱ्या अट्ट्यामध्ये हा झेल पकडला गेलाय त्यानंतर भावेश पुन्हा एकदा खुश झालाय. आपण पाहू शकता की कशा प्रकारे हा झेल इथे पकडलेला आहे पंकज याचा. आपण पाहू शकता आपल्या रिप्ले मध्ये, आपल्या स्क्रीन वरती दाखवलं जात आहे. बघा शेवटपर्यंत चेंडूवरती नजर, मात्र चेंडू हातामधून निसटला आणि दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये हा झेल इथे पकडला गेला. धीरज आला होता चेंडूच्या खाली. बघा रोहित याचा कॅमेरा वर्क, आता मात्र जयेश याचा कॅमेरा वर्क आपण पाहतोय. बघा शेवटपर्यंत चेंडूला टिपलेला आहे क्षेत्ररक्षकाने, कॅमेरामॅनने देखील. हॅट्रिक बॉल, वैभव ऑन स्ट्राइक, चेंडू हवेमध्ये आहे, झेलची संधी, हॅट्रिक बॉल होता मात्र क्षेत्ररक्षकापासून चेंडू भरपूर दूर आणि हा चेंडू मला वाटते सीमारेषेच्या बाहेर निघून गेलेला आहे. नशिबाची साथ मिळते इशिका 11 तरखड्या संघाला. नशिबाचा चौकार, धावफलक 25 धावा.
25 रन्स. पंचवीस धावा धाव फलकावरती लागलेल्या आहेत. अजूनही आपण 2 चेंडूचा खेळ बाकी या षटकामध्ये. पण पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक आहे. शतरक्षक चेंडूच्या खाली पोहोचला होता, मात्र बॅकअप साठी ते शतरक्षक आलेले आहे आणि या 2 धावा पुन्हा एकदा पूर्ण केल्या जात आहेत. धाव फलक दोन्ही पुढे सरसावला जातो, म्हणजे 27 या धावसंख्येवरती 27. अजूनही 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. जो संघ हा सामना जिंकेल तो अंतिम 5 मध्ये प्रवेश करेल. कालच्या दिवसामध्ये आपण लो स्कोरिंग मॅच बघितला होता. आजच्या दिवसामध्ये हाय स्कोरिंग मॅच आपण इथे पाहणार आहोत. ज्या प्रकारे धाव फलकावरती लागलेल्या आहेत. 27 धावा धाव फलकावरती. शेवटचा 1 चेंडू बाकी आहे. पुन्हा एकदा चांगला इथे पाहायला मिळतोय. वैभवकडे एकदा कंप्लीट झालेली आहे. डेजर एंडला धावतोय दर्शन डबके आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये इथे फलंदाज बाद होतोय. एक सिंगल धाव. या सिंगल धावेने धाव फलक पाहतो आपण 28 धावा. 14च्या सरासरीने 28 धावा या धाव फलकावरती लागलेल्या आहेत. 29 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे. 12 चेंडू आणि विजयासाठी 29 धावा इथे पूर्ण करायच्या आहेत. विघ्नहर्ता स्पोर्ट्स बेलखेड या संघाला. बघा, हा मॅच जो संघ जिंकेल सुपर 5 मध्ये प्रवेश करेल. कालच्या दिवसामध्ये आपण बघितलं होतं की 12 चेंडू मध्ये 12 धावा गावदेवी स्पोर्ट्स शिलोत्र संघाला झाल्या नव्हत्या. इथे 12 चेंडू मध्ये 29 धावा करायच्या आहेत. 14.50च्या सरासरीने धावा पूर्ण करायच्या आहेत. पाहूया या धावा कशा प्रकारे पूर्ण केल्या जातील. चला लगेच शतरक्षण लावून घ्या. इशिका 11 तरकड संघ. चला लगेच आपण शतरक्षण लावून घ्या. चला थोडीशी घाई करायची आहे. चला घाई करा. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये उतरलेली आहे. इन झालेली आहे. भावेश आणि निशाल वजरा. भावेश गोरखाना आणि निशाल वजरा. तर पहिलं षटक हाताळण्यासाठी आशिष सुतार, ज्याचा परफॉर्मन्स आजच्या दिवसामध्ये खूप चांगला आपल्याला पाहायला मिळाला आहे. एकोणतीस धावांचं टार्गेट आहे. 12 चेंडू 29 धावा. पहिला चेंडू दिशाहीन चेंडू हाताला गेलाय. एक सिंगल धाव इथे आपण पाहतोय. पंचांचा इशारा काय?
व्हाईट बॉल आहे, व्हाईट बॉल. 1+1 अशा 2 धावा धावफलकावरती नोंदवल्या जातात. एक्स्ट्रा धावा आपण पाहतो, मिस्टर एक्स्ट्रा जो म्हटला जातो ना, तो नक्कीच आपल्या संघाला अडचणीमध्ये घेऊन जात असतो. पाहूया, एक्स्ट्रा धावेने सुरुवात झालेली आहे. आपले सरळ बॅटने पाहतोय, चांगला स्ट्रोक इथे कन्वर्ट केलाय. शतरक्षक आयडी मध्ये एकदा कंप्लीट झाले, प्रयत्न होतोय. भावेश गोरखने बघा किती वेगाने धावलेला आहे. 2 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. पहिला चेंडू वाईट, त्याच्यावरती 1 धावा आली. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती आपण पाहतोय या 2 धावा, म्हणजे पहिलाच एक चेंडू आपण टाकून झालेला आहे, लिगल चेंडू टाकून झालेला आहे, त्याच्यावरती 4 धावा आलेल्या आहेत. आपण पाहतोय खोट्या चेंडू कनेक्शन प्रॉपर झालेला नाहीये. एकदा कंप्लीट वैभव आलेला आहे. वैभव गणेशकर थोडासा चेंडू सोबत खेळत असताना आपल्याला पाहायला मिळाला. तोपर्यंत पुन्हा एकदा 2 धावा. आता मात्र दडपण असणार आहे बॉलर वरती, बॅट्समन वरती, फिल्डर वरती, आणि जे या संघाचे पाठीराखे आहेत त्यांच्यावरती देखील दडपण इथे आपण पाहणार आहोत. कारण मॅच देखील आपण पाहतोय हाय व्होल्टेज होणार आहे. जो संघ जिंकेल सुपर 5 मध्ये प्रवेश करेल. अवलेस पादा पण फटका फसलाय, मात्र शतरक्षक डीप मध्ये आहे. झेलची संधी, झेल सुटलाय चेंडू पासून दूर. चेंडूवरती यायला हवं होतं, मात्र तसं काही झालेलं नाहीये. 2 धावा इथे आपण पाहतोय पळून पूर्ण केल्या गेल्यात. 2-2-2 अशा 2-2 ने आपण पाहतोय धावफलक पुढे सरसावा गेलेला आहे. 8 धावा चेंडू टाकून झालेत आतापर्यंत. 3 चेंडूवरती 8 धावा आलेल्या आहेत. अजूनही 9 चेंडू मध्ये 21 धाव्यांची गरज आहे. 9 चेंडू 21 धावा. पुढे सरसावून चांगला स्ट्रोक केलाय. शतरक्षक रवींद्र येतोय आणि रवींद्र कुठली चुकी करत नाहीये. एक सोपा झेल इथे पकडला गेलाय आणि पहिला हादरा इथे दिला जातोय विघ्नहर्ता स्पोर्ट्स बेलकडे या संघाला. चला बॅट्समन लवकर पाठवून द्या, तुम्हालाच बॅड लाईटचा अंधारचा सामना करावा लागेल, याची दक्षता घ्या. आपला जो नेक्स्ट बॅट्समन आहे तो आपण अगोदरच रेडी करून ठेवा, जेणेकरून उशीर होणार नाहीये. 8 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. चेंडू टाकून झाले ते 4. अजूनही 21 धावींची गरज आहे. 8 चेंडू 21 धावा. चला बॅट्समन घाई करा, तुम्हालाच बॅड लाईटचा इथे सामना करावा लागेल. आशिष आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन खोट्या बाजू चेंडू शटबॉल करण्याचा प्रयत्न, कनेक्शन प्रॉपर झालेला नाही. चेंडू स्कूल क्षेत्रामध्ये दर्शन आहे, त्या क्षेत्रामध्ये एक धाव कंप्लीट झालेली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न, दुसरी धाव जर ते घेतली असती कदाचित पूर्ण होऊ शकली असती, मात्र भावेशने थांबवलेला आहे एकाच धावेवरती. या एका धावेने धावफलक 9 या धावसंख्येवरती. अजूनही 20 धावेंची गरज आहे. ह्या चेंडूवरती दोन्ही संघाचं भवितव्य अवलंबून असेल मी तर म्हणेन. या चेंडूवरती एखादा मोठा फटका, षटकार चौकार जर येतोय तर शेवटच्या षटकामध्ये या सामन्याचं चित्र थोडंसं वेगळं पाहायला मिळेल. 7 चेंडू आणि 20 धाव्यांची गरज आहे. 7 चेंडू 20 धावा. एखादा मोठा फटका, पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, मोठ्या फटक्याचा प्रयत्न होता भावेशाचा, मात्र बॅट बॉल संपर्क होत नाहीये. चेंडू होतोय निर्धाव. षटकाची समाप्ती आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत, त्या म्हणजे 9 धावा. अजूनही 20 धाव्यांची गरज आहे. 6 चेंडू आणि विजयासाठी 20 धावा. आपण बघितलं कालच्या दिवसामध्ये आपण पाहतोय चेंडू हवेमध्ये आहे. शतरक्षक आशिष पोहोचतोय. व्हॉट अ कॅच, सुपर्ब, ब्रिलियंट. काय कॅच पकडलाय, रनिंग मध्ये हा झेल पकडलेला आहे.
मात्र या सामन्याचं चित्र थोडस स्पष्ट दिसायला लागलेलं आहे. इशिका 11 आपण पाहतोय तरखडा संघ या सामन्यावरती आपली जी पकड आहे ती मजबूत करत असताना चला बॅट्समन लगेच पाठवून द्या 5 चेंडू आणि 5 चेंडू मध्ये 20 धाब्यांची गरज आहे. बघा ज्या प्रकारे त्यांनी जो एरिया होता ना तो कव्हर केलेला आहे, भरपूर वेगाने धावला होता. आणि आजच्या दिवसा आपण जर बघितला तर आशिष आणि दर्शन यांनी गाजवलेला आहे. मला आठवते तर पहिला मॅच 6 चेंडू मध्ये 6 धाव्यांची गरज होती आणि दर्शन डबके आणि त्या 6 धावा करू दिल्या नव्हत्या. आणि तिकडनं आपण पाहतोय की त्यांनी मागे वळून बघितलेला नाही आहे. खूप चांगला परफॉर्मन्स. चला स्पीडअप करायचा आहे. मॅच बघण्यासाठी आपण पाहतोय श्वान पथक देखील मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. कार्पेटचे जण हा चेंडू खेळून काढलेला आहे. ऑफसाईडला दर्शन आहे त्या क्षेत्रामध्ये. दर्शन डॉपके संघाचा संघनायक. आज दर्शन करणं काहीच चुकीचं झालेलं नाही आहे. बॉलिंग असेल, बॅटिंग असेल, फिल्डिंग असेल, खूप चांगला परफॉर्मन्स. फक्त एक सिंगल धाव, सिंगलने काही चालणार नाहीये. आता मात्र चेंडू बाकी राहिलेत ते म्हणजे 4 धावा करायच्या आहेत. 19 3 षटकार ठोकावे लागतील. करो या मरो. वाईट बॉल. बघा हा चेंडू वाईट आहे, इथे षटकार ठोकावे लागतील. गेट आउट या हिट आउट. बघा पुन्हा एकदा इथे व्हाईट बॉल इथे टाकलेला आहे. बघा इथे षटकार ठोका, नंतर तुम्हाला इथून या स्पर्धेमधून माघारी जावं लागेल. मात्र जे रवींद्र आपण पाहतोय की थोडस काम जे आहे ना तो सोपं करताना दिसतोय. 4 चेंडू आणि 17 धाव्यांची गरज आहे. कदाचित हा चेंडू देखील ऑफ स्टंपच्या आपल्याला बाहेर जाताना दिसतो. यस बघा सलगचा तिसरा चेंडू वाईड हाताला गेला आहे आणि इकडं कुठेतरी मोमेंटम जे आहे ते शिफ्ट होऊ शकतं. इकडं मला तर वाटतं काहीतरी होणार आहे या चेंडूवरती. एखादा मोठा फटका तरी येईल, कदाचित विकेट तरी येईल या चेंडूवरती. कारण ज्या प्रकारे इथे 3 चेंडू हाताळलेले आहेत, सलग व्हाईट चेंडू हाताळलेले आहेत रवींद्राने. चला स्पीडअप करायचा आहे. 2 चेंडू टाकून झालेले. 4 चेंडू मध्ये अजूनही 16 धाव्यांची गरज आहे. इथे 4 चौकार ठोकावे लागतील अजूनही हा सामना जिंकण्यासाठी. कदाचित हा चांगला चेंडू आहे. पंचांकडे थोडस बघितलं होतं भावेशाने, मात्र भावेशकडे ही चूक झालेली आहे. ज्या 3 चेंडूवरती आपण पाहतो दिलं गेलं होतं गोलंदाजाने, ते स्वीकारता आले नव्हतं. भावेश याला 3 चेंडू आणि 16 धाव्यांची गरज आहे. 3 चेंडू 16 धाव्यांची गरज आहे. ब्लॉकर मध्ये हा चेंडू हाताळलाय. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव. मात्र सिंगल डबलने काय होणार नाहीये. आता मॅच हा भरपूर दूर निघून गेलेला आहे. 2 चेंडू आणि 14 धावा. 2 चेंडू 14 धावा होतील का? अशेषर मध्ये आपण जर बघितलं तर 1 चेंडू 8 धावा झालेल्या आहेत, 1 चेंडू 7 धावा झालेल्या आहेत, 1 चेंडू 9 धावा झालेल्या आहेत. पाहूया 2 चेंडू 14 धाव्यांची गरज आहे. अवलेसचा फटका तर खूप चांगला आहे. सरळ बॅटने हा फटका केलेला आहे. आपण पाहतोय की आमचे मित्र नयन घरेसे आहेत तिकडे, त्यांच्या भेटीसाठी हा चेंडू पाठवलेला आहे. सौकार. आता मात्र 1 चेंडू आणि 10 धाव्यांची गरज आहे. अवलेस आपण पाहतोय पुन्हा एकदा त्या क्षेत्रामध्ये हा चेंडू ते खेळून काढलेला आहे. शतरक्षक आहे त्या क्षेत्रामध्ये. अशा प्रकारे हा सामना इथे जिंकलेला आहे इशिका 11 तरखड या संघाने. हार्ड लक विघ्नता स्पोर्ट्स बेलकडी. तर कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन अभिनंदन इशिका 11 तरखड संघ. सुपर 5 मध्ये अंतिम 5 मध्ये पोहोचणारा हा दुसरा संघ आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये. चला या सामन्याचा सामनावी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय.